थालनेर पुलिस की बड़ी कार्रवाई, खून करने वाले 3 आरोपी पकड़े गए। अजनबी शव की पहचान करने के बाद खूनी आरोपियों को गिरफ्तार किया गया है। थालनेर पुलिस स्टेशन और स्थानीय अपराध शाखा धुले द्वारा संयुक्त कार्रवाई की गई। थालनेर पुलिस स्टेशन अंतर्गत शीरपुर गड़तार रोड पर एक अजनबी व्यक्ति की मारपीट करके रुमाल से गला घोट कर हत्या कर दी गई थी। लाश को एक खेत में फेंक कर आरोपी भाग गए थे। पुलिस ने जाल बिछाकर 3 आरोपियों को पकड़ लिया है। बाकी कार्रवाई शुरू है। दिनांक 5/5/25 रोजी पोस्टे ठाणेर येथील गरताड शिवारामध्ये एका इसमास रुमालाने गळा ओढून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते। त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता। अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मयताची ओळख पटवण्यासाठी 4 टीम तयार करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती। त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाणा येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास गंदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय 36 वर्ष, दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कारस्थान रचून घटना तारखेस गरताड शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा ओढून खून करून त्याचे प्रेत तिथे टाकून पळून गेलेले होते। या केसमध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलेले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे। सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात MCR PCR करता हजर करीत आहोत। सर, आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे? आरोपींना 3 आरोपींना नडाणा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे। असे 4 आरोपी ताब्यात आहेत आपले। आज 3 आरोपी 3 आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत। आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत।